मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं, असं सांगितलं जातं. तो कोणाशीही हस्तांदोलन करण्यापूर्वी हातात मोजे घालत असे. लोकांमध्ये जाताना तो अनेकदा चेहऱ्यावर मास्क लावत असे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्याने घरी अनेक डॉक्टर ठेवले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सर्व गोष्टींची नियमित तपासणी करत असत. त्याला दिलं जाणारं अन्नही तपासणीनंतरच दिलं जात असे. व्यायाम आणि फिटनेससाठीही अनेक लोक त्याच्यासोबत काम करत होते. मायकल जॅक्सनचा जन्म गोऱ्या त्वचेसह झाला नव्हता. पुढे त्याच्या रूपामध्ये मोठे बदल झाले आणि त्याबद्दल जगभर चर्चा झाली. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. दीर्घ आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहणारा मायकल आपल्या आरोग्यासाठी अनेक विशेष उपाय करत असे. असंही म्हटले जाते की त्याने भविष्यात गरज पडल्यास अवयव दान करणारे लोक तयार ठेवले होते आणि त्यांचा खर्चही तो करत असे. त्याला विश्वास होता की पैसा, प्रसिद्धी आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांच्या मदतीनं तो आयुष्य खूप लांबवू शकेल. मात्र नियतीसमोर कोणाचेच काही चालत नाही. 25 जून 2009 रोजी त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी त्याच्या आसपास वैद्यकीय मदत उपलब्ध असूनही परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही. त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु ते यशस्वी ठरले नाहीत. असे सांगितले जाते की अनेक वर्ष त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही खाल्ले नव्हते. पण शेवटच्या काळात त्याची शारीरिक स्थिती सतत खालावत गेली. ज्याने दीर्घ आयुष्याची स्वप्ने पाहिली होती, त्यालाच वयाच्या 50शीत अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. त्याच्या निधनानंतर झालेल्या तपासणीमध्ये त्याच्या शरीराची अवस्था चांगली नसल्याचं समोर आले. अनेक उपचार, औषधे आणि शस्त्रक्रियांचा त्याच्या शरीरावर परिणाम झाल्याचंही बोलले गेले. त्याच्या शरीरावर अनेक इंजेक्शनच्या खुणा असल्याचं वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले. मायकल जॅक्सनच्या अंत्यसंस्काराचं थेट प्रक्षेपण जगभरातील कोट्यावधी लोकांनी पाहिले. त्याच्या निधनाची बातमी येताच इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात शोधाशोध सुरू झाली. अनेक संकेतस्थळांवर अचानक वाढलेल्या ट्रॅफिकचा परिणाम जाणवला. त्या काळात ही बातमी जगभरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक ठरली. मृत्यूला हरवण्याचा विचार अनेक जण करतात, पण शेवटी मृत्यूच सर्वांना गाठतो हेच वास्तव आहे. पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि मोठेपणा यांचा अभिमान कितीही असला तरी शेवटी माणूस रिकाम्या हातानेच या जगातून जातो. म्हणूनच जीवनाचा खरा अर्थ संपत्तीत नाही, तर आनंदात आहे. स्वतः आनंदी राहा, इतरांनाही आनंद द्या आणि शक्य तितकं चांगले जीवन जगा. कारण शेवटी आपल्यासोबत जातात त्या फक्त आठवणी आणि आपण केलेली चांगली कर्मे.